तुम्ही पण तेच खाऊन बोर झालात का? तर चला अशा पद्धतीने आपण मटण खिमा बनवूया. तर तुम्हाला रेसिपी सांगत आहे त्या पद्धतीने बनवा, खूप छान लागतो. मटण खिमा घेतलेला आहे धुवून. त्यामध्ये कापलेला कांदा, कापलेला टोमॅटो, कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडेसे लवंग घेतलेले आहेत, मिरे घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे 2-3. सर्व परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हळद पण टाकलेली, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी आटूपर्यंत त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्यातलं सगळं पाणी आटूपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे सर्व पाणी आपण आटून घेतलेलं आहे. आता दुसरं पाणी टाकून आपण त्या कुकरला झाकण लावलेलं आहे. आता मी कापलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची सर्व पेस्ट केलेली आहे. बघा एकीकडे कांदाही परतायला टाकलेला आहे. तो कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला सर्व. आता अशा प्रकारे आपण कांदाही परतून झालेला आहे आपला. आता ही पेस्ट केलेली एका बाउलमध्ये काढणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट करायची आहे, अद्रक लसूण पेस्ट करायची, सर्व एकत्र घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे. मटणही शिजून तयार आहे. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तर त्यामध्ये आता मी टाकणार आहे पेस्ट. बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व पेस्ट परतून घ्यायची आहे. चांगला कलर बदलूपर्यंत पेस्ट परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा टोमॅटो पेस्ट. सर्व पेस्ट एकत्र करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही त्याच्यात दही टाकणार आहे. दही एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व परतून घ्यायचं. सर्व एकत्र झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत मिरची पावडर, मटण मसाला आणि थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार होत आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला त्यामध्ये खिमा टाकलेला आहे. सर्व परतून घेऊया. सर्व एकत्र करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चमचमीत आपला ढाबा स्टाईल खिमा तयार आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.